मित्रांनो, ओडिसामधील भुवनेश्वर जिल्ह्यातील एका गावात राहणारा एक मुलगा आपल्या आयुष्यात खूप आनंदी होता. त्याला कोणत्याही गोष्टींची चिंता नव्हती. तो एकटाच राहत होता आणि मस्त आयुष्य जगत होता. परंतु एके दिवशी त्याला अचानक त्याच्या बायकोची आठवण येऊ लागते, जिच्याशी त्याने 7 वर्षांपूर्वी नातं तोडलं होतं. त्याला सासरच्या गावाची, तिथल्या मातीच्या रस्त्यांची, नद्या ओढ्यांची आणि बागेची आठवण येते, जिथे त्याने बायकोसोबत आयुष्यातील काही गोड क्षण घालवले होते. हळूहळू त्याच्या मनात भूतकाळातील प्रत्येक क्षण जिवंत होऊ लागला. या आठवणींमुळे तो बेचैन होतो आणि दुसऱ्याच दिवशी तो आपली गाडी घेऊन गावापासून 30 किलोमीटर दूर असलेल्या सासरच्या दिशेने निघतो. गावात पोहोचल्यावर त्याला खूप आनंद होतो, पण त्याच वेळेस निराशाही जाणवते. जेव्हा तो आपल्या बायकोबद्दल चौकशी करू लागतो आणि तेव्हा त्याला बायकोविषयी माहिती मिळते, तो खूप जोरजोरात रडू लागतो. मित्रांनो, दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींची ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. चला तर मग या कथेला सविस्तर जाणून घेऊया की शेवटी हे नवरा बायको एकमेकांपासून वेगळे का झाले. ओडिसामधील भुवनेश्वर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सूरज नावाचा मुलगा राहत होता. 7 वर्षांपूर्वी त्याचं लग्न सुनीता नावाच्या एका खूप सुंदर मुलीशी झालं होतं. त्यांचं लग्न खूप धूमधडाक्यात झालं होतं आणि दोघंही आपल्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते. परंतु सूरजच्या घरच्यांनीच त्यांच्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या मनात राग निर्माण करण्यास सुरुवात केली आणि ते यशस्वीही झाले, कारण सूरज अत्यंत साधा आणि प्रामाणिक मुलगा होता. सूरज भुवनेश्वरमध्ये कपड्यांचा व्यवसाय करत होता आणि देवाच्या कृपेने तो खूप श्रीमंत होता. लग्नानंतरही सुनीता बहुतेक वेळेस आपल्या माहेरीच राहत होती, कारण तिच्या आई वडिलांचा आधार फक्त तीच होती. तिची एक मोठी बहीण होती, पण ती आधीच लग्न करून सासरी नांदत होती. त्यामुळे सुनीता आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत होती. सूरज जेव्हा भुवनेश्वरवरून परत येत होता, तेव्हा तो थेट आपल्या सासरी जात होता आणि काही दिवस बायको सुनीता सोबत तिथे राहत होता. तो तिला आणि तिच्या कुटुंबाला खर्चासाठी भरपूर पैसे देत होता. पण यामुळे सूरजच्या घरच्यांना राग येऊ लागला होता आणि त्यांना वाटत होतं की सूरज सगळे पैसे आपल्या बायको आणि तिच्या आई वडिलांवर खर्च करेल आणि आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे त्याचे भाऊ आणि वहिनी त्याच्या कानात विष पेरण्याचं काम करू लागले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याला सांगतात की तुझ्या पाठीमागे तुझी बायको कोणकोणते गुल खिलवत आहे काय माहीत, ती घरात राहतच नाही. मग कोणाला काय कळणार की ती कुठे जाते, कुणाला भेटते. आम्ही गेल्या आठवड्यात गावात असंही ऐकलं की सूरजची बायको नालायक आहे, तिचं वागणं चांगलं नाही. अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्या कानात भरल्या जाऊ लागल्या आणि याचा परिणाम असा होतो की सूरज आणि सुनीतामध्ये या सगळ्या गोष्टींवरून वाद सुरू होतात. सूरज तिच्यावर आरोप करू लागतो आणि तिला चारित्र्यहीन म्हणतो. सुनीता त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करते, पण सूरज रागाच्या भरात तिच्यावर हात उचलतो. या अपमानामुळे सुनीताही संतापून कायमची माहेरी निघून जाते. सूरज देखील आपल्या कामासाठी भुवनेश्वरला परततो. त्याच्या कुटुंबाने रचलेल्या या कटात तो इतका अडकतो की त्याला चांगलं वाईट काहीच कळत नाही. भुवनेश्वरमध्ये राहून तो पैसे कमावतो आणि आपल्या कुटुंबियांना पाठवत राहतो. काही वर्ष अशीच निघून जातात. एके दिवशी अचानक त्याचा अपघात होतो, ज्यामध्ये त्याच्या एका हाताला फ्रॅक्चर होतं. भुवनेश्वरमध्येच त्याच्या हातावर प्लास्टर लावलं जातं आणि औषधोपचार सुरू होतात. त्यानंतर तो विचार करतो की घरी जाऊन आपल्या कुटुंबासह शांतपणे घरात राहीन. कुटुंबीय माझी काळजी घेतील तर माझा हातही लवकर बरा होईल. हे ठरवून तो घरी येतो आणि 2 महिने घरात राहतो. या काळात त्याला जाणवतं की सगळे लोक फक्त पैशांसाठीच त्याच्या सोबत आहेत. पैशांशिवाय ना भाऊ आपला आहे ना कोणी मित्र. पैसा होता तर सगळे माझ्या आजूबाजूला फिरत होते, पण आता बोलायलाही कोणी जवळ येत नाही. त्याच्या दुःखात कोणीही त्याच्यासोबत उभं राहत नाही. मित्रांनो, जेव्हा तो घरी आला तेव्हा सगळे त्याला म्हणत होते की इथे का आलास? भुवनेश्वरमध्ये तर इथल्यापेक्षाही मोठमोठे रुग्णालय आहेत, शिकलेले डॉक्टर आहेत, तुला इथे येण्याची काय गरज होती?
या प्रश्नांवर सूरज म्हणतो की हो, मी प्लास्टर लावून घेतला आहे आणि औषधही घेतली आहेत. आता मला फक्त काही दिवस विश्रांतीची गरज आहे. सकाळ संध्याकाळ पौष्टिक अन्न आणि दूध मिळालं तर माझं शरीर लवकर सावरू शकेल. म्हणून मी घरी राहायला आलो आहे. इथे तुमच्यासारख्या सगळ्यांच्या सहवासात राहिल्याने माझं मनही लागेल आणि या निमित्ताने 2-3 महिने घरी राहीन. जुने मित्र नातेवाईकांनाही भेटता येईल. मित्रांनो, सूरज प्रत्येक महिन्याला आपल्या घरच्यांना 60,000 रुपये पाठवत होता, पण आता तो कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला प्रत्येक गोष्टींसाठी विनवण्या करण्यास भाग पाडलं. त्याच्याशी अशी वागणूक केली जाऊ लागली की त्याचा स्वतःच्या कुटुंबावरचा विश्वासच उडाला. त्याचं मन पूर्णपणे तुटलं. त्याचा हात अजूनही नीट बरा झालेला नव्हता. प्लास्टरही अजून काढलेलं नव्हतं. पण त्याच्या घरचे त्याला पुन्हा भुवनेश्वरला कामावर जायला सांगू लागले. इथे किती दिवस असं फुकटचं अन्न खाणार आहेस? घरात पैसे काही झाडावर लागत नाही. आता पुन्हा कामाला लाग आणि घराचा खर्च चालव, असं म्हणत त्याच्यावर तोंड सुख घेतलं जात होतं. या वाईट वागणुकीमुळे आणि टोमण्यांमुळे सूरज खूप अस्वस्थ झाला. शेवटी एके दिवशी रागाच्या भरात तो म्हणाला की आता मला तुम्हा सगळ्यांपासून वेगळं राहायचं आहे. मी तुम्हाला आता एक पैसाही देणार नाही. तुमचं तुम्ही पहा, मी माझं कमवून खाईन. यानंतर तो आपल्या मामा मामी आणि काही नातेवाईकांना घरी बोलावतो आणि घराचं विभाजन करून घेतो. आपला वाटा घेऊन तो स्वतंत्र राहायला सुरुवात करतो. सूरज चांगले पैसे कमवत होता. त्यामुळे त्याने आपला काही पैसा, जवळपास 10 लाख रुपये बँकेत जमा ठेवले होते. त्या पैशातून त्याने स्वतःचं घर बांधण्याचा निर्णय घेतला आणि ते घर बांधून पूर्ण केलं. त्याचं घर बांधण्यावरूनही त्याच्या कुटुंबियांनी खूप वाद घातले. गावातील लोकही त्याची चेष्टा करत होते की घर तर बांधलं आहेस, पण त्यात राहणार कोण? ना तुझी बायको आहे ना मुलं. कुटुंबाशी तुझं पटत नाही. तुझ्या मागे पुढेही कोणीच नाही. अशा प्रकारचे टोमणे ऐकून सूरज खूपच त्रस्त झाला. त्याला आता एकटेपणाचा त्रास होऊ लागला. काही काळाने अचानक त्याला आपल्या बायकोची आठवण येते आणि दुसऱ्याच दिवशी तो आपली गाडी घेऊन 30 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या सासरच्या गावाकडे रवाना होतो. मित्रांनो, आता सगळं खूप काही बदललं होतं. जिथे कधी एक साधी चहाची टपरी असायची, तिथे आता मोठमोठे ढाबे उघडले होते. सूरज तिथे थांबतो, चहा घेतो आणि त्या ठिकाणाला, त्या नाक्याला लक्षपूर्वक पाहतो जिथे त्याची बायको त्याला निरोप देण्यासाठी यायची. जेव्हा तो सासरला जायचा तेव्हा ती त्याला नेहमी जबरदस्तीने 2 दिवसांच्या ऐवजी 4 दिवस तिथे थांबवायची. तो परत निघाला की त्याला त्या नाक्यापर्यंत सोडायला यायची. हे सगळे विचार त्याच्या डोक्यात फिरू लागतात. थोड्या वेळाने तो सासरच्या घराकडे जाण्याचा निर्णय घेतो. आपल्या चेहऱ्यावर रुमाल बांधतो, चेहरा व्यवस्थित लपवतो आणि हेल्मेट घालतो. त्याचे सासर गावाच्या मध्यभागी होते. तो तिथे पोहोचतो आणि घराबाहेर थांबतो. तो बघतो की त्याचे सासरे अंगणात खुर्चीवर डोके टेकून आराम करत आहेत, तर सासू शेंगा फोडून त्यातील दाणे वेगळे करत आहेत. सूरज तिथेच उभा राहून घराकडे पाहत राहतो. साधारण 10 मिनिटं तशीच निघून जातात. तेवढ्यात त्याची सासू बाहेर येते आणि त्याला पाहून विचारते की भाऊ, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे का? कोणाच्या घरी जायचं आहे का? खूप वेळ झाले तुम्ही इथेच उभे आहात. हे ऐकून सूरज बावरतो आणि हळूच आवाजात म्हणतो की काही नाही, मला पुढच्या गावात जायचं आहे. तो दरवाजाकडे पाहतो आणि मनात विचार करतो की काश सुनीता आतून बाहेर आली असती, पण घरातून कोणीच बाहेर येत नाही. काही वेळ थांबल्यानंतर तो तिथून परत निघतो आणि चौकात जाऊन बसतो. इकडे तिकडे बघतो. त्याची नजर सतत सुनीताला शोधत असते, पण सुनीता त्याला कुठेच दिसत नाही. अखेर उदास होऊन तो आपल्या गाडीने घरी परतण्याचा निर्णय घेतो. काही किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला असा भास होतो की कोणीतरी त्याला मागून हाक मारत आहे. एखाद्या आवाजासारखं वाटतं. तुम्ही कुठे चालले आहात मला इथे एकटेला सोडून? मी तुमची किती वाट पाहत होती. मला तुम्हाला भेटायचं होतं, तुमच्यासोबत बोलायचं होतं, तुम्हाला पाहायचं होतं आणि तुम्ही मला न भेटताच निघून चालले आहात. तो अगदी हळूहळू गाडी चालवत असतो आणि खोलवर विचारात बुडालेला असतो. त्याच्या मनात
जुन्या आठवणी आणि अपूर्ण गोष्टींची वादळं उठू लागतात. सूरज अचानक त्याच्या गाडीला थांबवतो आणि काहीतरी विचार करून तो पुन्हा माघारी गाडी फिरवतो. तो त्याची गाडी त्या गावातील एका नदीकडे घेऊन जातो, कारण सूरज जेव्हा कधी त्याच्या सासरी राहायचा तेव्हा तोही बऱ्याचदा सुनीतासोबत तिथे वेळ घालवायला जायचा. नदीकडे जाणारा कच्चा रस्ता आता पक्क्या रस्त्यात बदलला होता. तो नदीच्या किनाऱ्यावर पोहोचतो तेव्हा त्याच्या नजरेस काही गायींची वासरं पडतात, जी नदी काठावर गवत खात असतात. त्यांना चारण्यासाठी तिथे झाडाखाली 3-4 मुली बसलेल्या असतात. त्यापैकी एका मुलीजवळ एक लहान गायीचं वासरू बसलेलं असतं. ती मुलगी त्या वासराला खूप प्रेमाने हाताने सहवलत असते आणि त्याला गवत खायला घालत असते. सूरज ते पाहून खुश होतो आणि विचार करतो की चला यांच्या जवळ जाऊन पाहू, कदाचित सुनीता इथेच कुठे असेल. तो त्या मुली जवळ जातो जी गायीच्या वासराला खायला घालत असते. पण जेव्हा तो त्या मुलीला पाहतो तेव्हा तो थक्क होतो आणि जागीच स्तब्ध होऊन उभा राहतो, कारण ती मुलगी कोणी दुसरी नसून त्याची बायको सुनीताच असते. सुनीताला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. सुनीताच्या कपाळी अजूनही कुंकू लावलेला होता, पण आता ना तिच्या हातात बांगड्या होत्या, ना कोणते दागिने, ना काही शृंगार, पण तिच्या चेहऱ्यावरची निरागसता तशीच झळकत असते. सूरजला त्याचे अश्रू आवरता येत नाहीत. सुनीता त्याच्याकडे पाहते, पण जेव्हा तो तिला काहीच बोलत नाही तेव्हा ते विचार करते की तो कुठला तरी प्रवासी असेल आणि सहजच इकडे आला असेल, कारण सूरजने त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. त्यामुळे ती त्याला ओळखू शकत नाही आणि ती पुन्हा आपल्या गायीच्या वासराला चारायला लागते. सूरजच्या आनंदाला आता पारावार उरलेला नसतो. तो तिच्याशी बोलायला सुरुवात करतो. तो विचारतो की ही गाय कोणाची आहे. सुनीता उत्तर देते की ही माझीच गाय आहे. तो म्हणतो की मला यापैकी एक वासरू घ्यायचं आहे. सुनीता हसतच म्हणते की नाही, अजून ही लहान आहे, विकायला तयार झालेली नाही. सुनीताचं हे बोलणं ऐकून सूरज काही काळ तसाच उभा राहतो. तिच्या गोड वागणुकीने तो पुन्हा तिच्या प्रेमात पडतो. सूरज म्हणतो की मला लहान वासरच हवं होतं, मलाही त्याला वाढवायचं आहे. सूरज बऱ्याच वेळापासून सुनीताशी बोलत असतो, पण सुनीता त्याचा आवाज ऐकून हैराण झाली होती. तिला त्याच्यावर संशय येतो. सुनीताचे हृदय जोरजोरात धडधडू लागले होते. सुनीता पटकन उभी राहते आणि म्हणते की आधी तुम्ही तुमचा हा रुमाल काढा. त्यावर सूरज म्हणतो की अरे यार, मी काही चोर नाही, गरमीपासून वाचण्यासाठी रुमाल बांधला आहे. पण सुनीता ठामपणे म्हणते की नाही, आधी मला तुमचा चेहरा दाखवा, कोण आहात तुम्ही. सूरज गाडीतून खाली उतरतो आणि आपला रुमाल काढतो. सुनीता जेव्हा त्याचा चेहरा पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो. सूरजला समोर पाहून ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि धावत जाऊन त्याला मिठी मारते आणि डसाडसा रडू लागते. सूरजचेही डोळे पाणावतात. सुनीता रडतच विचारते की तुम्ही इतके वर्ष कुठे होतात. मी रोज तुमची वाट पाहत होते, दिवस रात्र रस्त्याकडे डोळे ठेवत फक्त तुमच्या येण्याची वाट पाहत होती. माझे मन मला सांगत होते की एक दिवस तुम्ही मला भेटायला नक्की याल. मी किती आतुर झाले होते तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला पाहण्यासाठी, पण खूप उशीर लावलात तुम्ही यायला. इतके दिवस तुम्ही कुठे होतात आणि आज अचानक कसे आलात. सूरज शांतपणे म्हणतो की मी तुला परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. सुनीता आश्चर्यचकित होते आणि म्हणते की खोटं बोलू नका, मला खरं खरं सांगा, तुम्ही इतक्या दिवसानंतर इथे का आलात. सूरज उत्तर देतो की नाही, मी खरोखरच तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. सुनीता पुन्हा मागे हटते, त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा त्याला मिठी मारते. ती पुन्हा रडू लागते. त्या दोघांना लांबून 2 स्त्रिया पाहत असतात. त्यापैकी एक सुनीताची काकू असते. ती जवळ येते आणि सूरजला पाहून ओळखते. ती म्हणते की जावई बापू, आज अचानक तुम्ही कुठून आलात. इतक्या वर्षांपासून तुम्ही कुठे होतात. आज आम्हा सगळ्यांची आठवण कशी आली. सूरज म्हणतो की काकू, आधी सुनीताला शांत करा, मग मी तुम्हाला सगळं काही सांगतो. सुनीताची काकू तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण सुनीता थांबतच नाही.
ती रडत रडत सूरजच्या गळ्यात पडत राहते. सूरज हळू आवाजात सुनीताला म्हणतो, अगं आता शांत हो. कोणी पाहिलं तर काय म्हणेल, काय विचार करतील. पण सुनीताला कोणत्याही गोष्टींची चिंता नसते. ती फक्त त्याला मिठी मारून रडतच राहते. मित्रांनो, हा क्षण जणू त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करणारा ठरतो. पण सुनीता थांबायचं नावच घेत नव्हती. ती सतत रडतच होती आणि सूरजचा हात सोडायलाही तयार नव्हती. सूरज स्वतःला सावरतो, पण आपल्या बायकोचं एवढं प्रेम पाहून तोही भावुक होतो आणि त्याच्याही डोळ्यात अश्रू येतात. सुनीताची काकू त्यांना समजावत म्हणते की जावई बापू, तुम्ही इतक्या वर्षांपासून हिला एकटीला सोडून दिलं होतं, पण तरीही हिने आजपर्यंत तुमच्या नावाचं कुंकू आपल्या कपाळी लावलं आहे. आम्ही तिला नेहमी सांगत होतो की जेव्हा नवरा सोबत राहतच नाही तर कशासाठी कुंकू लावत आहेस. पण ती म्हणायची की सोबत राहत नाहीत, पण ते मेलेले नाहीत, ते जिवंत आहेत, म्हणूनच मी कुंकू लावते. आणि या निमित्ताने मी त्यांना आठवण करत राहते की कदाचित एक दिवस त्यांना माझीही आठवण नक्की येईल. हिचं आयुष्य अजूनही तुमच्या विश्वासावरच चाललं आहे. काकू पुढे सांगते की ही शाळेत लहान मुलांना शिकवते. महिन्याला 6,000 रुपये मिळतात. वृद्ध आई वडील आहेत. त्यांची औषधं, उपचार, घर खर्च कसा तरी करून त्यांचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करते. पण बघा, अजूनही ती तुमच्यासाठी वेड्यासारखी रडते. त्यावर सूरज म्हणतो की नाही काकू, मीही अजून लग्न केलेलं नाही. माझंही या जगात कोणीच नाही. मी एकटाच आयुष्य जगत होतो. आज मी सुनीताला भेटायला आलोय आणि तिला परत घेऊन जाण्यासाठीच आलोय. सुनीताची काकू हे ऐकून आनंदित होते आणि म्हणते की ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. सुनीता तुमच्यासोबत नक्की जाईल. सगळे एकत्र बसतात. सुनीता सतत सूरजकडे बघत राहते. मग ती सांगते की कसं सूरजच्या कुटुंबियांनी त्यांच्या गोड संसाराचा सत्यानाश केला. काकू म्हणते की बाळा, जे झालं ते झालं. आता त्यावर रडून काही उपयोग नाही. आपल्याला पुढे कसं जगायचं आहे याचा विचार करायला हवा. आता पुन्हा नव्या जीवनाची सुरुवात कर आणि आपलं घर पुन्हा उभं कर. सुनीता म्हणते की काकू, मी नेहमीच त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी आतुर होते. पण मी माझ्या वृद्ध आई वडिलांना या अवस्थेत एकटं सोडून परत जाणार नाही. त्यांच्या म्हातारपणी त्यांना असं सोडून जाणं मला योग्य वाटत नाही. यावर सूरज म्हणतो की मी फक्त तुलाच नाही तर तुझ्या आई वडिलांनाही सोबत घेऊन जाईन. मी नवीन घर बांधलं आहे. आपण सगळे एकत्र राहूया. सूरज पुढे म्हणतो की मी आता तुला गमावू शकत नाही. तू तुझ्या आई वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी चल. मग ते दोघंही सुनीताच्या आई वडिलांना घेऊन सूरजने बांधलेल्या घरी जातात. जेव्हा ते घरी पोहोचतात तेव्हा गावकरी आणि सूरजचे कुटुंबीय सुनीता आणि सूरजला एकत्र पाहून आश्चर्यचकित होतात आणि अस्वस्थ होतात. ते सूरजला भडकवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की तू तिला इथे का आणलं आहेस. 7 वर्ष ती तुझ्यापासून दूर राहिली. कोण जाणे कुठे कुठे फिरली होती. तिला सोडून दे. आम्ही तुला एका चांगल्या मुलीशी लग्न लावून दिलं असतं. पण खरं तर जे शब्द त्याच्या तोंडातून निघत होते त्याच्या उलट त्यांचं वागणं होतं. जेव्हा सूरजसाठी एखादं स्थळ येत होतं तेव्हा हेच लोक त्या लोकांना चुकीची माहिती देत आणि म्हणत की हा नशेबाज आहे, जुगारी आहे, याची पहिली बायको सुद्धा याला सोडून गेली आहे. तुम्ही का तुमच्या मुलीचं आयुष्य खराब करताय. अशा प्रकारे त्यांनी सूरजचं दुसरं लग्न होऊ दिलं नव्हतं. आणि आता जेव्हा सूरज आपल्या बायकोला परत घेऊन आला तेव्हा ते त्याला पुन्हा भडकवण्याचा प्रयत्न करत होते. पण सूरज त्यांच्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देत नाही. तो रागाने म्हणतो की मी माझ्या घरात साप पाळले होते, पण आता माझे डोळे उघडले आहेत. तुम्ही सगळे इथून निघून जा आणि पुढे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करण्याची गरज नाही. गावकरी आणि त्यांचे कुटुंबीय हे समजून जातात की आता सूरज त्यांचं काहीही ऐकणार नाही. सूरज आणि सुनीता आता त्यांच्या नव्या आयुष्यात आनंदी असतात आणि आपलं आयुष्य शांततेत घालवत असतात. तर ही होती कथा. तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.
आणि तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. जय हिंद, जय भारत. थँक्यू.